एक, कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते, तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. तसेच यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. 2. नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मुळं चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. 3. रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. 4. बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाही. 5. योग्य प्रकारे पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते. 6. तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. पाणी पिल्याने फॅटी लिव्हरमध्ये आराम मिळतो. पाणी यकृत स्वच्छ करण्यासही मदत करते, तसेच त्याचे कार्य देखील सुधारते. 7. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. 8. सर्दी, तापाला प्रतिबंध करण्यामध्ये आले मदत करते. रक्तसंचय होण्याची समस्या दूर करते. आल्यामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक व अँटीऑक्सिडंट घटक आहेत. आल्याचा चहा घसादुखी कमी करण्यामध्ये मदत करू शकतो. आले बारीक किसून किंवा त्याचा अर्क मधामध्ये टाकून तयार केलेले मिश्रण मुलांना देऊ शकतो. तसेच वृद्धांसाठी आले सूप किंवा आलेयुक्त चहा उपयुक्त ठरू शकतो. 9. साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या. 10. पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीतही आराम मिळतो. 11. फॅटी लिव्हरसाठी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला या सर्व समस्या येत नसतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच या उलट या सर्व कमतरता भासत असतील तर नक्कीच तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते. 12. बीटरूटची साल चेहऱ्यावर लावल्याने क्रीम लावण्याची गरज भासणार नाही. 13. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि रात्री लवकर झोपावे. 14. जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हातांनी दाबा आणि नंतर ते कापून वापरा. यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल. 15. काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या खराब होण्यापासून रोखता येतात, परंतु काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात आणि त्या इतक्या खराब होतात की त्या विषारी होऊ शकतात. 16. आलं. बरेच लोक बाजारातून आले विकत घेतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. नकळत ही चूक तुमचे संपूर्ण आरोग्य बिघडवू शकते. त्याच्या सेवनाने मूत्रपिंड आणि यकृत खराब होऊ शकते. 17. कांदा. कांदा ही देखील एक भाजी आहे जी नेहमी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटरमध्ये कांदा ठेवू नये. त्याचे बॅक्टेरिया आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतात. 18. लसूण. लसूण देखील अनेकदा मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते आणि नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये साठवले जाते. अशा चुका करणे टाळा, कारण लसणावर फार लवकर बुरशी येते आणि विशेषतः सोललेली लसूण. 19. भात. असे बरेचदा घडते की लोक जास्तीचा भात बनवतात आणि उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. लक्षात ठेवा, तांदूळ 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. भात जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बुरशीचे बनू शकते आणि त्यातील बॅक्टेरिया शरीरात कर्करोगाच्या गाठी तयार करू शकतात. 20. लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य अधिक चांगले राहते. 21. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. 22. जर तुम्ही कमजोर हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा नक्कीच समावेश करा. क्रॅनबेरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 23. व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व टीबी रुग्णांना बरे होण्यास मदत करते. तुम्हाला अंडी, दूध, मासे, व्हिटॅमिन डी मिळेल. याबरोबरच टीबीच्या रुग्णांनी रोज सकाळी काही वेळ उन्हात बसावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरताही पूर्ण होईल. 24. पालकांमध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 25. जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, भात आणि मैदा यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. 26. मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे.
यांनी मधुमेह किंवा डायबिटीस कमी होते. 27. सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. 28. कंबरदुखीवर प्रभावी उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळून गरम करा. तो वितळला की कोमट झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखीपासून आराम मिळेल. 29. मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्यास दात स्वच्छ आणि चमकदार होतात. 30. रोज चिमूटभर सैंधव मीठ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. 31. कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो, त्यामुळे अचानक चक्कर येऊ शकते. उन्हाळ्यात शरीराला घाम येऊन शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ लागते. म्हणून 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे. यांनी 70 ते 80% आजार दूर होतात. 32. नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा. यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो. 33. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो. 34. अंधूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सैंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने याचा उपाय केल्यास फायदा होईल. 35. डोके दुखत असल्यास सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळेल. 36. कलौंजी, मेथी, आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे. यामुळे तुमचे केस मऊ, काळे आणि मजबूत होतील. 37. रात्री वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो. 38. कलौंजी, मेथी, आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे. यामुळे तुमचे केस मऊ, काळे आणि मजबूत होतील. 39. रात्री वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो. 40. जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे. यामुळे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.